डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत। उद्धव ठाकरेंनी शनिवारी बैठक बोलावली। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुखांची मातोश्रीवर आज बैठक आहे। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या संघटनात्मक आढावा घेतला जाणार। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक आहे। उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तिथल्या संघटकांसोबत मातोश्रीवर बैठक घेतली जाणार आहे। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातले हे सगळे पदाधिकारी डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। 6 खासदारांनी बंड केलं आणि आता ते शिवसेनेसोबत शिंदे सेनेसोबत जात आहेत आणि या सगळ्यानंतर आता उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। मातोश्रीवर जिल्हा प्रमुख आणि विभाग प्रमुखांची महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, या पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मतदारसंघातल्या संघटनात्मकतेचा आज आढावा घेतला जाणार आहे। उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। 4 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय, कारण 6 खासदार यांनी बंड केलेले आहे। ते आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते। ज्या खासदारांनी बंड केले त्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। मातोश्रीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आले। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता हालचाली करतात। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, या पदाधिकाऱ्यांना काही आदेश दिले जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या बैठकीसंदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज, उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीचं आयोजन केलेलं आहे, किती वाजता बैठक होणार आहे, कोणकोणते पदाधिकारी उपस्थित राहतील? बरोबर कल्याणी, आपण या ठिकाणी बघितलं तर शिवसेना जी पहिली शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे यांची, त्या शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर पहिले आमदारांनी बंडखोरी केलेली होती आणि त्याच्या 4 वर्षानंतर आता पुन्हा एकदा बंडखोरी झालेली आहे। ती म्हणजे खासदारांनी बंडखोरी केलेली आहे। उभाटा गटाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला मिळालेले आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा ही बंडखोरी झाल्यामुळे आता काल मेळावा देखील झाला आणि काल त्या मेळाव्यामधून आपण बघितलं उद्धव ठाकरे हे 6 खासदारांवरती बरसलेले होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती बैठकही बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर जे खासदारांनी बंडखोरी केलेली आहे त्या जिल्ह्यामधील खासदारांच्या जिल्हा प्रमुख तसेच विभागीय नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना एकदा आपण बघितलं पुन्हा एकदा या ठिकाणी जी बंडखोरी केलेली आहे त्यांच्यावरून काय आदेश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की कालच्या भाषणामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की आपण या ठिकाणी मेहनत केलेली आहे। मशालवरती हे सर्व खासदार निवडून आलेले आहेत, मोदींच्या चेहऱ्यावरती हे खासदार निवडून आलेले नाही आहेत, त्यामुळे आपला हा हक्क आहे, त्यांना जाब विचारा आणि त्यानंतर ही बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीतून पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख आणि जे नेते असणार आहेत जिल्ह्याचे त्यांना काय आदेश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे बैठकीत। मनोज, या बैठकीमध्ये या पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद।